बोरामणी दर्ग्याजवळ वन विभागाचा बुलडोझर, 30हून अधिक अतिक्रमणे जमीनदोस्त. सोलापूर दक्षिण तालुक्यातील बोरामणी परिसरातील दावल मलिक बाबा पीर दर्ग्याजवळ बुधवारी वन विभागाने मोठी अतिक्रमण हटाव कारवाई राबवत अवैध बांधकामावर बुलडोझर चालविला. अनेक वर्षापासून उभारण्यात आलेली दुकाने, पत्राचा शेड, टपऱ्या, पाण्याच्या टाक्या तसेच पक्की बांधकामे हटवण्यात आली. मोठ्या पोलीस बंदोबस्तात झालेल्या या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. वन विभागाने यापूर्वी संबंधितांना अनेक वेळा नोटिसा बजावून अतिक्रमणे हटवण्याच्या सूचना दिल्या होत्या, मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने अखेर प्रत्यक्ष कारवाई करण्यात आली. या मोहिमेत सुमारे 20 ते 25 दुकाने आणि एकूण 30 ते 40 अतिक्रमणे हटवण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. वन विभागाच्या नोंदीनुसार त्या ठिकाणी फक्त मूळ दर्गा, रस्ता आणि पाण्याची विहीर अधिकृत असल्याचे स्पष्ट झाले आहे. उर्वरित सर्व बांधकामे अनधिकृत असल्याने ती जमीनदोस्त करण्यात आली. बोरामणी परिसरातील वन जमिनीवरील अतिक्रमणाचा मुद्दा राज्याच्या हिवाळी अधिवेशनातही चर्चेत आला होता. त्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. दावल मलिक दर्गा ट्रस्टचे अध्यक्ष नामदेव मनसावाले आणि सचिव लिजाम मुजावर यांनी वन विभागासमोर आपली बाजू मांडली. मात्र आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात अपयश आल्याने अतिक्रमणे हटवण्याचे आदेश जारी करण्यात आले. या कारवाईसाठी तब्बल 5 जेसीबी, 10 टेम्पो ट्रॅक्टर, पोलीस व्हॅन आणि वन विभागाच्या गाड्या तैनात करण्यात आल्या होत्या. जवळपास 90 ते 100 अधिकारी आणि कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान वन जमिनीवरील अतिक्रमणे कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाहीत, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने या कारवाईतून दिला आहे.